मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीत सक्रिय जीवित महिला बांधकाम कामगारांना नैसर्गिक प्रसूती आणि सिझेरियन प्रसूतीसाठी 15,000 रुपये आणि 20,000 रुपयाची आर्थिक मदत केली जात होती आणि ही योजना मंडळाकडून बंद सुद्धा केली होती. पण आता या योजनेच्या संदर्भात 2026 मध्ये एक महत्त्वाचा GR आलेला आहे. या GR नुसार ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. GR मध्ये काय माहिती दिली आहे ते आपण या ठिकाणी सविस्तर समजून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासनाचा हा 13 जुलै 2026 चा GR आहे. या ठिकाणी सामाजिक सुरक्षा संहिता 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी जीवित सक्रिय महिला बांधकाम कामगारांना प्रसूती सहाय्य योजना लागू करण्याबाबत या GR मध्ये महत्त्वाचा शासन निर्णय काय ते पहा. या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणी जीवित सक्रिय महिला बांधकाम कामगारांना सुधारित प्रसूती सहाय्य योजना लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. या योजनेच्या बाबतचे पात्रता निकष, वित्तीय सहाय्य आणि आवश्यक कागदपत्रे याबाबतचा गोषवारा या सोबतच्या प्रपत्र अ मध्ये नमूद केला आहे. तर या ठिकाणी प्रपत्र अ मध्ये काय माहिती दिली ते पहा. या योजनेचं नाव आहे प्रसूती सहाय्य योजना. या योजनेच्या माध्यमातून वित्तीय सहाय्य म्हणजे 25,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य महिला बांधकाम कामगारांना दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, त्यामध्ये प्रसूतीनंतर अपत्याचे जन्म नोंदणी दाखला आणि प्रसूतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र. आता योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय ते पहा. नैसर्गिक शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेल्या ज्या महिला बांधकाम कामगारांची नोंदणी जीवित सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहतील. त्यानंतर प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहणार नाही. त्यानंतर पहिल्या 2 अपत्याकरिता बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहतील. त्यानंतर प्रसूतीनंतरचा अपत्याचा मृत्यू झाल्यास प्रसूतीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्रावर बांधकाम कामगार या योजनेकरिता पात्र राहतील. तर मित्रांनो, या नवीन सुधारित योजनेनुसार आता नैसर्गिकद्वारे किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाल्यास प्रत्येक महिला बांधकाम कामगाराला 25,000 रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यापूर्वी जी योजना होती, या योजनेच्या माध्यमातून महिला बांधकाम कामगारांना नैसर्गिक प्रसूती झाली तर 15,000 रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली तर 25,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जात होते. पण आता या नवीन योजनेनुसार नैसर्गिक असू दे किंवा शस्त्रक्रियेद्वारे असू दे, या दोन्ही प्रसूती झालेल्या महिला बांधकाम कामगारांना 25,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मित्रांनो, या नवीन प्रसूती सहाय्य योजनेबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.